ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर कार्यक्रमात जयंत पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली। यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबद्दल काय सांगाल असा प्रश्न त्यांनी केला, तर यावर भरोसा नाही असं एका वाक्यात उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं। आता याच भरोशाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केलाय, बघूयात। माननीय शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांचे दोन दोन वाक्यात तुम्ही वर्णन कसे कराल? एकाच वाक्यात करू? एक चालेल। वाईट वाटून घेऊ नका, तुम्हाला डिस्काउंट देतो। वाईट वाटून घेऊ नका, काही भरोसा नाही। दोघांचे वेगवेगळे दोघांचे या वाक्यामध्ये दोघांचे म्हणजे दोघांची वागण्याची पद्धत आली, काही भरोसा नाही। गाणं होतं ना, कुठलं गाणं होतं ते? तुला माझ्यावर भरोसा नाही काय? जोरात बोला ना, माझ्यापेक्षा तुला माझ्यावर भरोसा नाही का असं गाणं होतं ते? हा, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय असं विचारत आहे ना, म्हणून नाही ते गाणं जे होतं, मला वाटतं त्या गायिकेचा सत्कार सुद्धा तेव्हा देवेंद्र मुख्यमंत्री होते आणि वर्षावरती केला होता। सोनू मग तुझा माझ्यावर भरोसा नाही काय, म्हणून तुम्ही हा दुसरा घरोबा केलाय काय? यानंतर पाहूयात पुढची बातमी। दिशा सालियान मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण लागलेलं आहे। दिशाचे वडील सतीश सालियान यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। दिशावर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। या याचिकेमध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव असल्यानं खळबळ माजली आहे। तर नेमक्या याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे। याचिकेच्या मुद्द्यावरून अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहात जोरदार खणाखणी झाली। तर विधान परिषदेमध्ये शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडलं आणि या प्रकरणामध्ये SITनं आतापर्यंत अहवाल का सादर केला नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला। तिचा अशा पद्धतीने गूढ पद्धतीने मृत्यू होणं आणि त्या कुटुंबाला जवळपास नजर कैदेत ठेवल्यासारखं वागवणं या फार गंभीर गोष्टी आहे। या सगळ्या बाबी सभागृहाच्या समोर आणाव्याशा वाटल्या मला या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून। आणि नितेश राणे यांच्या आरोपात तथ्य आहे, जे आतापर्यंत नितेश राणेंना त्या ठिकाणी खोटे आरोप करतायत, राजकीय करतायत, तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे। तर आमची सभापतीमध्ये एवढीच या ठिकाणी मागणी आहे की हे प्रकरण त्या ठिकाणी दाबलेलं आहे, CBIकडे आपण त्या ठिकाणी पाठवावं आणि याचिकामध्ये ज्या ज्या गोष्टीचा अंतर्भाव आहे त्या अनुषंगाने नव्याने याची चौकशी व्हावी। याच्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे। खरं काय आहे ते जनतेच्या समोर यायला पाहिजे आणि जे या मृत्यूला दोषी असतील, कोणीही असतील, कितीही तो मोठा व्यक्ती असेल, तरी त्याला त्या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे। तर मनीषा कायंदे यांनी मांडलेल्या या पॉइंट ऑफ ऑर्डरवर बोलताना अनिल परब यांनी कायंदेंचंच जुनं ट्विट वाचून दाखवलं। आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो। त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय? डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला CBIचा रिपोर्ट आला, CBIने ज्यावेळेला क्लीन चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं, याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे। दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची CBIच्या अहवालात उघड झाले आहे, पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बाजारायण संबंध जोडून थैथयाट केला। आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी। पुढे गेल्या द्या। तर यावेळी अनिल परबांनी मनीषा कायंदेंवर जोरदार हल्लाबोल केला। या मनीषा कायंदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला। अरे सरड्याला लाज वाटली? सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला का? तर आता उपसभापतीच्या पोस्टवरती लक्ष आहे। आता नाही आहे ना, सत्य का? नाकारलं का? नाही नाकारलं का? हे नाकारलं का सांगा मला? हे ट्विट नाकारलं का? नाही ना, महिलांचा अपमान नाही, हे महिलांनी केलेलं आहे। हे आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय, त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय। वरिष्ठांना खुश करायचंय, वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे। अरे सरडा पण लाजला,
सरडा सकाळी माझ्या घरासमोर चालला होता, पळाला लांब. सरडा पण शरम वाटते. संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस, याच्या बाबतीत तोंड उघडत ना. त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही. त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही. काय चाललंय? काय फक्त काय ठरवून करायचंय? हा, जयकुमार गोरेचा राजीनामा केला, त्याच्या राजीनाम्याची मागणी करा. जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा? त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं की संजय राठोडला क्लीन चिट कुठल्या मुद्द्यावर दिली, याचा उत्तर यांनी दिलं पाहिजे. अरे मी तर माझी लढाई लढले, मी माझी लढाई लढले आणि लढणार. ओ अनिल परब, हिम्मत आहे तुमच्यामध्ये? हिम्मत आहे का तुमच्यामध्ये? सभापती महोदय, मला विचारायचंय, यांच्यात हिम्मत आहे का? यांनी यांच्या नेत्याला